नमस्कार मित्रांनो, गावाकडचा शिमगा डे 3 मध्ये आज आपण चाललो आहे माझ्या पप्पांच्या आजोळी म्हणजे पंधेरी या गावात तिकडचा शिमगा उत्सव पाहण्यासाठी। पंधेरी हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात येतं। जाताना आधी आम्ही गावातील प्राचीन देवस्थान चंडिका मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो। हे मंदिर देवी चंडिकेला समर्पित असून स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे। हे मंदिर श्री चंडिका देवी संस्थान पंधेरी यांच्या देखरेखीखाली चालवले जाते। मंदिर परिसर शांत निसर्गरम्य असून भक्तांचा मानसिक शांतता व आध्यात्मिक अनुभव देतो। देवी चंडिकेची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात असून अनेक भाविक तिचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात। मंदिर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले गेले आहे। यामागे स्थानिक ग्रामस्थ आणि संस्थानाचा मोलाचा वाटा आहे। विशेष धार्मिक सणांमध्ये येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात आणि अनेक भाविक सहभागी होतात। आपण कधी पंधेरी गावच्या परिसरात गेलात तर एकदा या मंदिराला अवश्य भेट द्या आणि देवी चंडिकेचे आशीर्वाद मिळवा। गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही आलो आहे आता पंधेरीला पप्पांच्या आजोळ्यामध्ये होळीसाठी आलो आहे, म्हणजे पालखीसाठी। ती इकडे लावली आहे, काकाची गाडी पण इकडे लावली आहे। हे आमचं अण्णाचं घर आहे आणि आता आम्ही चाललो आहे वरती। फॅमिलीला सोडलं आम्ही, दोन्ही गाड्या वरतीच होत्या। फॅमिलीला तिकडे सोडल्यानंतर आम्ही गाडी लावायला खाली आलो, कारण की गाडी लावायला जागाच नव्हती अजिबात। त्यासाठी मग खाली येऊन गाडी लावली आणि आता आम्ही दोघं चालत चाललो आहे। आकाश, किती फर्स्ट टाइम आलास की किती वेळाने आलास होळीला पंधेरीला? लहानपणी एकदा आलेलो, म्हणजे झाले असतील 6-7 वर्ष आधी। आणि आता काय आठवत नाही आहे, आता बघायला भेटेल काय असतं कसं असतं। पूर्ण चेंज झालं आहे ना गाव? आता गाव तर आता पूर्ण चेंज झालेलं आहे, सगळे मोठे मोठे घर झालेले आहेत मस्त। आता सगळ्यांनी बंगले बांधले बांधलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल पूर्ण गाड्या आल्या आहेत, म्हणून इकडे जागाच नव्हती लावायला थोडी पण। मग म्हणून आम्ही 2 गाड्या खाली लावल्या काकाच्या घरामागे बाहेर असं। ध्यान केले पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर दुराची कंठी जळते माया मुक्ता फळाची। जय देव जय देव।
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला पंधेरी गावचा शिमगोत्सव हे आम्हाला कमेंटवर कळवा आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.